विचार करा, एका खोलीबद्दल जिथं रोज सुवासिक साबणाचा सुगंध दरवळतोय, घरातील सदस्य अगदी शांतपणे अंघोळ करतायत, पण त्याच बाथरूमच्या जमिनीखाली, पायाखाली 3 फुटावरती एका माणसाचा सडलेला मृतदेह आहे. तो 45 दिवसापूर्वी गाडलेला आहे आणि एक महिला जिनं त्याला गाडलाय, ती तिथं अंघोळ करते. ती तिच्याच पायाखाली असणाऱ्या पतीच्या सांगाड्यावरती पाणी टाकते. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही महिला पोलिसांच्यात जाते, पतीचा शोध घेण्याचं नाटक करते, रडण्याचं नाटक करते. ही घटना घडली राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी राहणाऱ्या सुरेंद्र कुमार शर्मा याच्या बाबतीमध्ये. म्हणजे अंगावरती काटा यावा अशा पद्धतीची ही क्रूर घटना आहे, क्रूर हत्या आहे. सुरेंद्र यांना प्रचंड दारूचं व्यसन होतं आणि त्या नशेमध्ये रोज ते बायकोला मारहाण करायचे आणि त्या छळाला ती बायको वैतागली होती. तिनं भयंकर कट रचला होता आणि 17 मे 2026च्या रात्री तिनं घरातली सासू आणि तिच्या 2 मुली म्हणजे स्वतःच्या 2 मुली यांना दिराच्या घरी पाठवलं, घर रिकामं केलं आणि त्या रात्री आपल्या नवऱ्याची म्हणजे सुरेंद्रच्या आवडीची खीर बनवली. त्या खिरीमध्ये तब्बल 20 गोळ्या बारीक कुटून कुटून टाकल्या आणि ती विषारी खीर त्या नवऱ्यानं खाल्ली, त्या सुरेंद्रनं खाल्ली. त्यानंतर तो गाढ झोपला परत कधी उठलाच नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची बॉडीच पडलेली होती. त्यानंतर मग पुरावा नष्ट करण्यासाठी या बाईनं बाथरूम उकरलं आणि 3 फूट खड्डा खोदला, त्याच्यामध्ये त्याला गाडला आणि त्याच्यावरती फरशी बसवून घेतली आणि अशा पद्धतीनं हा पुरावा नष्ट केला. नंतर पोलीस स्टेशनमध्ये कळवण्यात आलं की नवरा गायब झालेला आहे. अशा पद्धतीनं हे सगळं करण्यात आलेलं होतं. पण कितीही कसाही गुन्हे झालेला असला किंवा गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायदा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढेच असतो. आता 2017 मध्ये एक जुना ट्रक होता, तो चोरीला गेला होता आणि त्या चोरीचा आरोप हा या सुरेंद्रवरती होता. त्याची चौकशी करायला पोलीस या रुबीच्या घरी आले होते आणि पोलिसांना या हत्येबद्दल काहीच माहीत नव्हतं. जुन्या केसबद्दल ते चौकशी करायला आले. यावेळेस त्या रुबीला वाटलं की अरे आता हे माझ्या नवरा मी मारलाय त्याच्यासाठीच ते आलेत आणि त्याच्यामुळे ती घाबरली आणि त्यानंतर ती घाबरल्यानंतर मग पोलिसांनाही संशय आला. पोलीस गेले पण हिनं मग तिच्या दिराला सांगितलं मी असं असं केलंय. नंतर दीर आला, नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि नंतर ती बॉडी जी आहे ती बाहेर काढण्यात आली आणि पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं. तिला अटक केलेली आहे. आता तिला अटक केली पण विचार करा ती जेलमध्ये गेलेली आहे. तिच्या 2 मुली अनाथ झालेल्या आहेत आणि तिची सासू जिला दिसायला कमी दिसतंय. तर ती आता म्हणजे कुणाच्या आधारानं ती जगणार आहे, कुणाच्या आधारानं ती राहणार आहे. आता समजा दुसरा मुलगा आहे पण शेवटी त्या 2 मुलींचं काय होणार आहे? म्हणजे व्यसन आणि घरगुती हिंसाचार याच्यामुळे किती वाईट परिणाम त्या परिवारावरती झाला आणि त्याच्यामुळे आपण आता हे मी तत्वज्ञान सांगत बसत नाही की अरे आपण व्यसन सोडलं पाहिजे. हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे बाबा की आपण कुठं शेण खातो आणि कुठं काय करतो. म्हणजे जर आपण दारू पिऊन येऊन घरच्यांना जर मारहाण करत असेल तर आपली आपली बायको तर एवढं सगळं सण तिथं काही रुबी नाही ना. उद्या जर ती रुबी झाली तर रुबी व्हायला पण कोणी घेणार नाही तुम्हाला. साधी गोष्ट आहे की आपल्याकडूनही ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. उगं व्यसन करायचे आणि घरच्यांना त्रास द्यायचा, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हेही मला सांगायचं. काय होतंय आपण येतो व्हिडिओ पाहतो आणि सबस्क्राईब काही करत नाही. तुम्ही जर केलं असेल तर हरकत नाही, पण नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.